विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खेचले, आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. असे ज्यांनी म्हटलं ते महात्मा ज्योतिबा फुले. यांच्या पुस्तकावर नेहमी एक प्रश्न येत असतो, म्हणजे येत असतो. तर त्यांनी असे बरेचसे पुस्तक लिहिले आहेत, पण आपण महत्वाच्या पुस्तकांचा आता आज एक जे महत्वाच्या पुस्तकांवर प्रश्न येतात तो प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तो प्रश्न काय आहे मुलांनो, तर सर्वांनी लक्ष द्या. काय आहे प्रश्न? शेतकऱ्यांचा आसूड ही पुस्तक कोणी लिहिले? तर आपल्याला माहित असायलाच पाहिजे कोणी लिहिले मुलांनो. तर ही पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलं. म्हणून ऑप्शन नंबर काय येईल? 4 येईल. तर त्यांनी फक्त हे एकच पुस्तक लिहिलं नाही, तर काही महत्वाच्या पुस्तकं आपण बघूया. बघा, पहिली पुस्तक बघा काय आहे? सार्वजनिक सत्यधर्म. हा पण एक परीक्षेला प्रश्न येतो की सार्वजनिक सत्यधर्म ही पुस्तक कोणी लिहिलं? तर कोणी लिहिलं? महात्मा ज्योतिबा फुले. नंतर बघा, गुलामगिरी पण एक पुस्तक आहे जे त्यांनी लिहिलेले आहे. याच्यावर पण एक प्रश्न येतो. नंतर बघा, तृतीय रत्न पण आहे. नंतर आहे इशारा, आणि आणखी एक पुस्तक आहे जे महत्वाचे आहे ते छत्रपती शिवाजी भोसले यांचे पोवाडे पण त्यांनीच लिहिलेले आहे. म्हणून आपल्याला मुलांनो काही पुस्तक आहेत जे महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेले आहेत ते आपल्याला पाठांतरच असायला पाहिजे. समजलं विद्यार्थ्यांना? खूप साधा आणि सोपा आहे. ठीक आहे.